नमस्कार मंडळी, आज आपण बघतोय अंडी न उकडता टेस्टी अंडा मसाला. कमी साहित्यात झटपट तयार होतो, त्यामुळे सकाळी टिफिनलाही देऊ शकतो. त्यासाठी थोडंसं वाटण करूया. तर इथे मी घेतलं आहे पाववाटी खोवलेलं ओलं खोबरं. ओलं खोबरं नसेल तर सुकं खोबरं घातलं तरी चालेल. ह्यासोबतच घालूया 6-7 पाकळ्या लसूण, थोडासा आल्याचा तुकडा, एक हिरवी मिरची, 4-5 मिऱ्याचे दाणे, पाव चमचा जिरे आणि थोडीशी कोथिंबीर घालून मिक्सरला हे बारीक वाटून घेते. आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी घालून असं वाटण तयार. लगेच फोडणी करायला घेऊयात. त्यासाठी गॅसवर जरा पसरट भांडं ठेवलं आहे. ह्यात घालूया तेलाच्या किटलीत असते ती 2 पळी तेल. तेल आपल्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता. तेल तापलं की ह्यात घालूया बारीक चिरलेला कांदा. तर इथे मी मध्यम साईजचे 2 कांदे घेतलेत. मध्यम आचेवर कांदा 2 मिनटं थोडासा कलर बदलेपर्यंत परतला. आता घालूया बारीक चिरलेला एक मोठा टोमॅटो आणि तयार केलेलं वाटण. आपण आज 5 अंड्यांची भाजी बघतोय, त्यासाठी हा मसाला बरोबर आहे. टोमॅटो एकतर तुम्ही बारीक चिरून घाला किंवा किसून घातला तरी चालेल. वाटणात खोबरं कच्चंच घेतलं आहे, त्यामुळे आत्ता हे व्यवस्थित शिजवावं लागेल. कमी गॅसवर 2 मिनटं परतलं. वाटणातून असं तेल सुटताना दिसलं. आता घालूया 2 ते 2.5 चमचे किंवा आवडीनुसार घरगुती लाल तिखट, पाऊण चमचा हळद आणि अर्धा चमचा धणे पावडर. वाटणात जिरे घातले नसतील तर आता थोडीशी जिरे पावडर घातली तरी चालेल. मसाला करपू नये म्हणून मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून ते ह्यात घातलं आहे. 7-8 कढीपत्त्याची पानं घालून हे छान परतून घेते. थोडंसं मिक्स केल्यानंतर आता गॅस कमी करून हे झाकण देऊन शिजवू. ह्यावर ताट ठेवलं आणि ताटात पाणी घालायचं, म्हणजे पुढे हेच गरम पाणी आपल्याला वापरता येईल. गॅस कमीच ठेवायचा. 3-4 मिनटात बघूया. वाटण मसाले ह्यांना छान तेल सुटलं आहे. मसाला कच्चा ठेवायचा नाही, असं तेल सुटेपर्यंत शिजवलं की चव छान येते. आता ह्यात घालूया ताटावरचं गरम पाणी. आपल्याला रस्सा कितपत जाड किंवा पातळ हवं आहे त्यानुसार पाणी घालू शकता. पाणी थंड न घालता गरमच घालायचं. अर्धा चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर. आता ह्याला एक मोठी उकळी आणायची. त्यासाठी मिनिटभर गॅस मोठा केला तरी चालेल. 2 मिनटात बघा अशी मोठी उकळी आली की आता गॅस मध्यम करते. ह्यात अंडी सोडूयात. रश्श्यात अंडी सोडताना डिशमध्ये आधी एक एक अंडं फोडून घ्यायचं. त्यानंतर अलगदपणे एका जागेवरच अंडं सोडायचं. अंडी रश्श्यात सोडताना थोडंसं अंतर ठेवायचं. त्यासाठीच आपण पसरट भांडं घेतलं आहे. अंडं डायरेक्ट ह्यातच फोडून घालू शकतो, पण कधीकधी एखादं अंडं खराब निघालं तर मग त्यातून काढता येणार नाही किंवा अंड्याची छोटी छोटी कवचंसुद्धा पडू शकतात. त्यामुळे असं एक एक अंडं डिशमध्ये फोडून घातलं की बरं पडतं. मी ह्यात 5 अंडी घालून घेतली. आता लगेच ह्या अंड्यांना हलवायचं नाही, मिक्स करायचं नाही. गॅस कमी करून झाकण देऊन शिजवते. अंड्यात अजून रस्सा हवा असेल तर ह्यावर परत पाणी ठेवू शकता. कमी गॅसवर 5 मिनटं शिजवलं. आता चेक करूया. 5 ते 6 मिनटात अंड्याची एक बाजू बरोबर शिजते. अलगदपणे अंडी पलटी करून घेते. हे मिक्स करायचं नाही आहे. एखाद्या कालतीने अंडं असं अख्खच्या अख्खं उचलून फक्त पलटी करायचं. ह्यात रस्सा वाढवायचा असेल तर आता गरम पाणी घालू शकता. मला खूप पातळ रस्सा नको आहे, थोडासाच पाहिजे, म्हणून आणखी पाणी घालत नाही. महत्त्वाचं म्हणजे रश्श्याला मोठी उकळी आल्यानंतरच ह्यात अंडी घालायची. उकळी न येता रश्श्यात जर अंडी घातली तर ती पसरतात, विरघळू शकतात. पुन्हा झाकण देऊन अंड्याची दुसरी बाजू पण शिजवून घेते. गॅस कमीच आहे. अंडं पलटी केल्यानंतर आणखी 5 मिनटात बघा अंड्याची दुसरी बाजूही व्यवस्थित शिजले. आता गॅस 10 सेकंदासाठी मोठा करते. त्यानंतर गॅस बंद. 2-3 मिनटं ह्याला असंच झाकून ठेवलं. आता कलर बघा किती सुंदर आला आहे. वरून कोथिंबीर घालून चमचमीत अंडा मसाला तयार.
चपाती, भाकरी, भात, वरण भात कशासोबतही खाऊ शकता. नक्की बनवून बघा. आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा. कसं झालं हे कळवायला विसरू नका.